एका घनदाट जंगलात अनेक प्राणी गुण्यागोविंदाने राहत होते. या जंगलात एक ससा आणि एक कासव खूप प्रसिद्ध होते. ससा खूप जलद धावायचा आणि आपला वेग दाखवून इतर प्राण्यांना छेडायचा. त्याला स्वतःवर खूप गर्व होता. तो सतत इतर प्राण्यांची थट्टा करायचा. त्याचं मुख्य लक्ष कासव असायचं, कारण कासव चालायला खूपच धीमे असायचं. एका दिवशी ससा कासवाला म्हणाला, "अरे कासवा, तुला बघून हसू येतं. तुझ्या चालण्याचा काही उपयोगच नाही. तुला किती दिवस लागतील कुठे पोचायला?" कासव शांत होता. त्याला सशाच्या बोलण्याचं काही वाईट वाटलं नाही, पण तो मनात म्हणाला, आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर हा ससा कधीच आपली थट्टा थांबवणार नाही. त्याने सशाला उत्तर दिलं, "ससा भाई, इतकं हसू नको. आपण एक शर्यत करूया का? मग बघू कोण जिंकतं ते." ससा जोरात हसायला लागला. "अरे वेड्या कासवा, तुला खरंच वाटतं की तू मला हरवू शकतोस?" कासव शांतपणे म्हणाला, "शर्यत करूया, मग बघू." सगळे जंगलातील प्राणी गोळा झाले. त्यांनी शर्यत पाहण्यासाठी एक मोठा मार्ग ठरवला. मोठं झाड सुरुवात म्हणून ठरवलं आणि दूर एका टेकडीवर दुसरं झाड शेवटचं बिंदू ठरवलं. सगळे प्राणी मोठ्या उत्साहाने गोळा झाले. सशाला खात्री होती की तो सहज जिंकेल. शर्यत सुरू झाली. 1, 2, 3 असं म्हणताच ससा जोरात धावत निघाला. कासव मात्र हळूहळू पुढे सरकत होतं. काही वेळात ससा खूप पुढे गेला. त्याने मागे वळून पाहिलं तर कासव अजून खूपच मागे होतं. सशाला खूप हसू आलं. त्याला वाटलं, हा कासव अजून किती वेळ लागेल? आपण थोडा आराम करून जाऊया. म्हणून तो एका झाडाखाली छान सावलीत झोपला. झाडाखाली गार वारा होता. ससा झोपला आणि लगेच गाढ झोप लागली. दरम्यान कासव आपल्या गतीने हळूहळू चालतच राहिला. त्याने कुठेही थांबायचं नाही हेच ठरवलं होतं. वाटेत पक्षी, वानर, हरिण हे सर्व त्याला बघत होते. त्याला कुणी थांबवायचा प्रयत्न केला नाही. सर्वजण आश्चर्यचकित होते की कासव अजिबात थांबत नाहीये. थोड्या वेळाने कासव सशाजवळ पोचलं. ससा अजून झोपलेलाच होता. कासव अजिबात आवाज न करता पुढे निघून गेला. काही वेळाने सशाला जाग आली. त्याने डोळे चोळले आणि पाहिलं तर कासव कुठेच दिसलं नाही. तो घाबरला. पटकन तो उभा राहून पळायला लागला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कासव त्या टेकडीवरच्या झाडाजवळ पोचला आणि शर्यत जिंकला. सगळे प्राणी जोरात टाळ्या वाजवू लागले. कासवाच्या चिकाटीचं सगळे कौतुक करत होते. सशाला लाज वाटली. त्याला आपल्या गर्वाचा पश्चाताप झाला. त्याने कासवाची माफी मागितली. कासवाने हसून माफ केलं. त्या दिवसापासून ससा कधीच गर्व करू लागला नाही. त्याने कासवाकडून चिकाटी आणि शांती शिकली. ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की वेग आणि ताकद महत्त्वाची असली तरी चिकाटी आणि संयम हे जास्त महत्त्वाचे असतात. ज्याच्याकडे चिकाटी असते तोच शेवटी यशस्वी होतो.